एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅप प्रकरणाच्या सीडीमुळे चाललं। काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवारांचा दावा, वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू, वडेट्टीवारांचं चॅलेंज। राज ठाकरेंचं मराठी प्रेम आणि हिंदी विरोध सीझनल आहे। भाजप नेते मनोज तिवारींची टीका, तर विजय मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं भाषण चिथावणीखोर, एका वकिलाची हायकोर्टामध्ये याचिका। कांदिवलीतला सावली बार पत्नीच्या नावावर पण 30 वर्षापासून शेट्टी नावाचा माणूस चालवतो, रामदास कदम यांचा दावा। 22 बारबाला सापडलेला बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर अनिल परबांनी केला होता आरोप। राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी भाजपला विचारावा लागेल, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य। तर पक्ष वाढवण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, सुप्रिया सुळेंचा हल्ला। दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा, माझा कट्टा कार्यक्रमात अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य। तर लोकसभेवेळी शिंदे आणि भाजपकडून ऑफर आल्याचाही दानवेंचा दावा। लोकसभेचं यश डोक्यात गेल्यानंच विधानसभेत मवियाचा पराभव, सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं रोखठोक मत। डोक्यात हवा गेल्यानं काँग्रेस नेत्यांनीही केलं मान्य। वैष्णवी हगवणे प्रकरणी तपासात अनेक त्रुटी, विधिमंडळाच्या महिला बालक हक्क कल्याण समितीचा अहवाल। तर IPS जालिंदर सुभेकरांचा सहभाग आढळला, तर निलंबित करून सहआरोपी करण्याचं अहवालात नमूद। मुख्यमंत्री विधान भवनात धडधडीत खोटं बोलले, पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आरोप। शवविच्छेदनाचा रिपोर्ट खोटा आहे का, विजयाबाई सूर्यवंशी यांचा सवाल। भूत उतरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील भोंदूबाबाचा माझाकडून भंडाफोड, काठीने चोप आणि लघुशंका प्यायला लावणाऱ्या भोंदूबाबाचा कारनामा उघड, पण तक्रारीनंतर भोंदूबाबा पसार होईपर्यंत पोहोचले नाहीत पोलीस। कोल्हापुरातील रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडेंची क्रूर हत्या, अपहरण करून बेनाडे यांचे हातपाय आणि शिर धडावेगळं। वारंवार पोलीस तक्रारी करून त्रास दिल्याच्या रागातून 4 जणांचं कृत्य। किंग सिनेमाच्या ॲक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान जखमी, इजा गंभीर नाही, पण शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना। अमिताभ बच्चन भारतातले सर्वाधिक मानधन घेणारे टेलिव्हिजन होस्ट, KBC सीझन 17च्या प्रत्येक एपिसोडसाठी घेतले 5 कोटी रुपये। बीडच्या धारूरमधील धुणकावाडामध्ये शाळेत जाण्यासाठी मुलांचा धोकादायक प्रवास, डोंगराळ वाटेतनं शाळेत जाण्याची वेळ, पावसामध्ये अनेक वेळा शाळेपासून वंचित। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।